नमस्कार. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नैतिक मूल्य. नैतिक मूल्य ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्याकडे आलेले आहेत श्री अमोल सर. तर चला आपण त्यांच्याकडेच जाऊया. सर्वप्रथम अमोल सर नमस्कार. नमस्कार भाई. आपला परिचय आपण थोडक्यात आमच्या प्रेक्षकांसमोर मांडावा. माझं नाव अमोल दरंदले. मी सहाय्यक प्राध्यापक भूगोल या विषयासाठी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सोनई या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून काम करतो आहे आणि ईश्वरीय ज्ञानात पण 10-15 वर्षापासून आहे. अच्छा. तर नैतिक मूल्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर मला सांगायचं होतं नैतिक मूल्य जसं आपण पाहिलं महात्मा गांधीजींनी त्यांच्याकडे 2 मूल्य होती, सत्य आणि अहिंसा. आणि त्यांच्यासमोर जी ब्रिटिश फौज होती ती खूप बलाढ्य होती. परंतु ह्या 2 नैतिक मूल्यांच्या आधारावर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ब्रिटिशांना सांगतात की पळून लावलं. तर म्हणजे नैतिक मूल्यामध्ये किती ताकद आहे. तर थोडक्यामध्ये आज आपला विषय आणि तोच आहे योगायोगाने. तर नैतिक मूल्याविषयी तुम्ही काय सांगू शकता. अगोदर मी ते सांगेन, तुम्ही थोडी त्याचं एक डेफिनेशन सांगा. नैतिक मूल्य पण ते म्हणजे काय. बरोबर आहे. असं म्हटलं जातं की ज्याच्या जीवनात मूल्य नाही ना, त्याच्या जीवनाचंच मूल्य नाही. तर म्हणजे प्रत्येक कर्म सुव्यवस्थित करण्याचं साधन म्हणजे मूल्य आहे. त्याला नैतिकताही म्हटलं जातं, व्हॅल्यूज इंग्रजीमधून व्हॅल्यूज म्हटलं जातं. तर प्रत्येक कर्म कसं सुव्यवस्थित करायचं त्याचा एक प्रोटोकॉल असतो, त्याला आपण मूल्य म्हणतो. अच्छा अच्छा. आणि हे मूल्य आपल्याला जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यात कामाला येतात. आता मी एक शिक्षक असल्यामुळं विद्यार्थी जीवनात म्हणजे विद्यार्थ्यांना पण कसं त्या मूल्यांची कमतरता आहे आणि मूल्य कसे एखाद्याच्या जीवनामध्ये म्हणजे यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात हे आपल्याला म्हणजे त्या मूल्यांचं महत्त्व त्याच्यामध्ये आहे. थोडं एक्झाम्पलसाठी 1-2 मूल्य सांगू शकता. हो. मूल्य म्हणजे आपल्या जीवनामध्ये धैर्यता पाहिजे. आपल्या थोडक्यात मूल्य म्हणजे गुण. गुण. अच्छा, गुण मूल्य सद्गुण. अच्छा अच्छा अच्छा. धैर्यता असेल, प्रेम असेल, शांती असेल, सुख असेल, प्रसन्नता. अच्छा, ह्या मूल्यांची. तर सर आता तुम्ही थोडं विद्यार्थी जीवन, शालेय जीवन याच्याशी निगडीत आहात आणि तुम्हाला एक 10 वर्षाचा एक सुंदर अनुभव आहे. तर आजच्या काळामध्ये विद्यार्थी जीवनात ह्या मूल्यांची कितपत गरज आहे. तर विद्यार्थी जीवनात याची गरज आहे की असायला पाहिजे, याच्याविषयी तुमचं काय मत आहे. बरोबर आहे ना की विद्यार्थ्यांना म्हणजे अभ्यास करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशनसाठी पहिलं त्यांच्या जीवनामध्ये मूल्यच पाहिजे. कुठलाही आता अभ्यास करायचं, कुठल्याही परीक्षा द्यायची असेल किंवा रोजचं जे काही दैनंदिन अभ्यास असेल किंवा रोजचं जे इंटरॅक्शन असतं विद्यार्थी शिक्षकांचं, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला म्हणजे बोलावं कसं, प्रत्येक गोष्टीचं जे ज्ञान आहे तर ते आपल्याला त्या मूल्यातून येतं. अभ्यासामध्ये पण त्याची मदत होते. खेळाचं क्षेत्रामध्ये पण मूल्यांची मदत होते विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रामध्ये. की आज बघा की बऱ्याच वेळेस काय होतं की कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमचा मुलाखत होते त्या मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की एक असतं IQ म्हणजे जे काही आपण अभ्यास केला एवढ्या तो अभ्यासाचे प्रश्नाची उत्तरं देणं, आणि दुसरं असतं म्हणजे EQ त्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. तर त्याच्यामध्ये पण काय आहे, तुमची भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे तुमच्या भावना तुम्ही त्याच्यावर कसं कंट्रोल करता हेच पाहिलं जातं. आणि तेच कुठल्या पण जे इंटरव्ह्यूज असतात, मुलाखती असतात, त्याच्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये मूल्यांचं काय धारणा आहे, काय स्वरूप आहे तेच पाहिलं जातं. कुठल्याही स्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीला तुम्ही कसं तोंड देता, तर त्याच्यामध्ये मूल्यांची मदत होते. म्हणजे आजकाल विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे असं वाटतंय. बरोबर आहे. तर एखादं विद्यार्थी जीवनात समजा एखादं मुलं असं सांगू शकतं का त्याची खूपच म्हणजे आज खूपच गरज आहे.
हां, तर बघा म्हणजे माझे आता अनुभव तसं मी अहमदनगरला काम केलं आणि आमचे जे शिक्षक होते, सहकारी शिक्षक, ते नेहमी म्हणायचे की तुम्हाला म्हणजे हे विद्यार्थी खूप टार्गेट आहेत किंवा आपण त्याला म्हणूया की कुणाचं ऐकत नाही वगैरे वगैरे. पण ज्यावेळेस आपल्या पण जीवनामध्ये म्हणजे आपल्यापासून सुरुवात करता येईल त्या गोष्टीची, की जसं म्हटलं जातं ना, म्हणजे गांधीजींना पण तुम्ही गांधीजींचा उल्लेख केला सुरुवातीला, की गांधीजीकडं पण एक माता आणि एक मुलगा आला होता आणि त्यांना ते विचारलं. त्या माता म्हणाल्या की मुलगा खूप गूळ खातोय, हा माझा काहीतरी उपाय सांगा. तर मग गांधीजी म्हटले की तुम्ही थांबा म्हणे, 1-2 दिवसांनी या परत आणि नंतर ज्यावेळेस आता नाही माझ्याकडे उत्तर पण मी सांगतो म्हणे. आणि मग ते असं होतं की गांधीजी स्वतःच गूळ खात होते, त्यांनी ते बंद केल्यानंतर 2-3 दिवसांनी सांगितलं. म्हणजे आपल्या जीवनातून, आपल्या वागणुकीतून, कारण की आपण पण त्यांच्यासाठी एक सॅम्पल आहे. मग आपल्या जीवनामध्ये पण त्या गुणांची, त्या मूल्यांची जर धारणा असेल ना, आपल्याकडं पाहून पण विद्यार्थी बदलतात. म्हणजे अगदीच तुम्ही बघा प्रार्थनेला उभं राहण्यापासून आहे की नाही, त्याच्या सगळ्याच गोष्टी येतात. मग अभ्यास करणं, रोजचे रोज अभ्यास करणं, वेळेचं महत्त्व त्याच्यातून, पंक्च्युअलिटी हा पण एक गुण आहे. त्यातून त्यांना वेळेचं महत्त्व, म्हणजे प्रत्येक काम कसं वेळेवर करायला पाहिजे, त्याची पण मदत होते. अभ्यास करण्यामध्ये त्यांची एकाग्रता वाढते, कारण की मूल्यातून मन स्थिर होतं. मन स्थिर झालं की तुमचं अभ्यासामध्ये पण मन लागतं. मन हा कन्सेप्ट म्हणजे राजयोगातूनच मला सर्वप्रथम समजला. इथून पाठीमागं म्हणजे मन काय आहे तसं सांगू शकत नव्हतं कोणी. राजयोग म्हणजे थोडं सांगा. राजयोग, आता तुम्ही याचा उल्लेख केला इथं, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये शिकवलं जातं का राजयोग? हो, राजयोग म्हणजे हा सर्वश्रेष्ठ योग आहे. म्हणजे तुमच्या विद्यालयामध्ये शिकवलं जातं का? कुठल्या आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेजमध्ये? नाही, मूल्यांची शिकवण दिली जाते, पण तरी राजयोगाच्या शिक्षणाशिवाय मूल्य अधुरे आहेत. कारण की त्याचा संबंध, राजयोग म्हणजे आपली स्वतःची ओळख, की आपण नेमकं कोण आहोत. कारण की आपले गुण कुठले आहेत, त्याच्यामध्ये ईश्वरीय ज्ञान असेल, पवित्रता असेल, सुख असेल, शांती असेल, प्रेम, शक्ती, त्यांचा विकास होतो. आणि त्या ईश्वरीय ज्ञानाचा आणि मूल्यांचा जवळचा संबंध आहे. तर हे जे 7 गुण आहेत तेच मुख्य गुण, आणि त्यातून मग मूल्य आपल्या जीवनामध्ये यायला लागतात. अच्छा, म्हणजे त्या तुमच्या जॉबवर जे करता करता तुम्ही हे राजयोगाचंही ज्ञान घेतात? हो. अच्छा. आणि त्या राजयोगाच्या ज्ञानाचा बराचसा अभ्यास करून करून तुमच्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी आल्यात आणि त्याच गोष्टी तुम्ही, ते मूल्य तुम्ही मुलांवर ते बिंबवण्याचा प्रयत्न करता. परावर्तित होतात. फारच सुंदर. तर आजकाल आपण बघतो की हे मूल्य फार कमी प्रमाणात दिसतात, मूल्यांचा ऱ्हास झालेला आहे. बरोबर आहे. याविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे ना, की काय होतं आहे की विद्यार्थी असताना म्हणजे शिक्षकांनी काही जे सांगितलं की विद्यार्थी, त्यांना पटकन सहनशक्ती नाही राहिली, लगेच त्यांना चिडचिड होते किंवा ते त्या गोष्टीपासून दूर जायला लागतात, त्यांचं मन नाही लागत आहे, किंवा नकारात्मकता भरपूर वाढली आहे आजकाल विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये. म्हणजे जॉब्स नाही आहेत बुवा, किंवा मग कुठं चांगलं शिक्षण घेतल्याने कुठं काय कुणाचं भलं होतं आहे, अशा पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये विचार असतात. पण ज्यावेळेस म्हणजे त्यांना वाटतं की जे मिळवायचं आहे जीवनात, तर यशस्वी तर व्हायचं आहे, पण बऱ्याच वेळेस असं होतं की त्यांना वाटतं ते चुकीच्या मार्गाने घ्यायला पाहिजे, किंवा बा असं वाटतं दुनियामध्ये बघून की बा हे असंच चालतं सारं. पण असं नाही आहे की याच्यामध्ये या ईश्वरीय ज्ञानाचा पण कसा उपयोग आहे की बा तुम्हाला यशस्वी तर व्हायचं आहे, पण ते चांगल्या मार्गाने व्हायला पाहिजे. म्हणजे हे ज्ञान, ईश्वरीय ज्ञान पण त्याच्यामध्ये, राजयोगाचं ज्ञान पण त्या गुणांची धारणामध्ये आपल्याला मदत करतं. ईश्वरीय ज्ञान, राजयोगाचं ज्ञान हे कुठं मिळतं? हे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आहे माउंट आबूला, त्याचे मुख्य शाखा आहे. आणि प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, गल्लीत त्याचे केंद्र आहेत की ज्या ठिकाणातून तुम्हाला हे राजयोगाचं ज्ञान मिळतं. म्हणजे मला वाटतं की ह्या राजयोगाच्या ज्ञानातून जी आज नैतिक मूल्यांची जी काळाची गरज ठरलेली आहे, तर राजयोगाचा अभ्यास बराच याला सपोर्ट करू शकतोय. म्हणजे बरेचसे त्याला मदत मिळेल नैतिक मूल्य धारण करण्यासाठी मुलांना. तर आता नैतिक मूल्य ठीक आहे, राजयोगमुळं नैतिक मूल्य थोडं मदत तर मिळेलच,
परंतु मला वाटतं की एक सार्वजनिक विकासासाठी नैतिक मूल्यांची आवश्यकता आहे. परंतु आपण आज समाज जर बघितला, समाजामध्ये परिस्थिती बघितली, तर मला कधी कधी वाटतं की मी बरोबर आहे, आणि तरीसुद्धा कधी कधी आता मला वाटतं की मला सत्य बोलायचं आहे, माझ्याकडून काही चूक झालेली नाही आहे, मी खरं आहे, तरी कधी कधी आपल्याला खोटे आरोप होतात. मग त्यावेळेस तुम्ही म्हणता मूल्य सहन केलं पाहिजे, ह्या गोष्टी सामना केला, ते कधी कधी होत नाही ना. बरोबर. मला असं वाटतं की मी सहन केलं पाहिजे, पण कधी कधी काही परिस्थिती अशी येते की मी ती सहन करू शकत नाही, आणि मग थोडे लढाई, भांडणं, अशांती ह्या गोष्टी होतात. तर मग सहन करायचं म्हणजे प्रत्येकच गोष्ट सहन करायची म्हणजे तुम्ही ते योग्य रीतीने योग्य वेळी त्या गोष्टी आपल्याला बोलावं पण लागतात. असं नाही की काही चुकीचं पण सहन करायच्या गोष्टी, पण ज्या ठिकाणी बोलायचं त्या ठिकाणी आपण एकदम व्यवस्थित बोललं, योग्य बोललं तरी त्याच्यावरती मार्ग निघतो. म्हणजे असं सहन करायचं म्हणजे काही पण सहन करायचं असं नाही होत. पण तरी कोणत्या ठिकाणी सहन करायचं आणि कोणत्या ठिकाणी योग्य रीतीने ती गोष्ट आपली मांडायची, तर ते पण त्या मूल्यातून शक्य होतं आपल्याला. आणि मला सर असं एक विचारायचं होतं, आता तुम्ही ह्या क्षेत्राशी निगडीत आहात. हो. तर एक आपण पाहिलं, तुमचं साधारणतः जॉब 10 वर्षाचा, तुमचं साधारणतः वय समजा 40-45 असेल, ते तुमचा एक किंवा आपलं एक लहानपणचा काळ, त्यावेळी जी मूल्य होती, आता जो समाज आहे, जी परिस्थिती आहे, त्याच्यात आणि याच्यात काय डिफरन्स, तुम्हाला काय तफावत वाटते? खूपच फरक आहे ना. की आधी म्हणजे माझं वैयक्तिकचं सांगायचं झालं तर त्यातून मला स्थिरता येते जीवनामध्ये, आणि एक लक्ष आपल्या जीवनामध्ये येतं की पण तो काळ आणि आत्ताच्या काळामध्ये, त्या काळात मूल्याचं प्रमाण समजा किती होतं ना, आता किती आहे, किंवा म्हणजे बरोबर त्या तुलनेमध्ये त्या काळात आता आपण सहज जरी विचार केला तर आपले आई वडील किंवा आजी आजोबा बघा, त्यांच्या काळामध्ये तर म्हणजे खूप मूल्य होते, घरामध्ये होते, बाहेर समाजामध्येही होते. पण आज जर बघितलं तर खूपच फरक आहे. म्हणजे मूल्यांचं खूपच ऱ्हास झालेला आहे, कमतरता आढळते. मग काळाची गरज ही आहे नैतिक मूल्य. हो हो. कारण की आपण जर एक जगाकडे जर बघितलं तर आज सगळ्या सुख सुविधेच्या वस्तू सगळ्यांकडे आहेत. बरोबर आहे. भौतिक साधन सामुग्री सगळीकडे आहे. बरोबर आहे. तरी सुद्धा मनुष्याच्या जीवनात सुख आणि शांती बरोबर आहे. नाही, खालीपणे, आनंद नाही, खालीपणे. प्रत्येक मोकळं जण मोकळं आहे. आता बरोबर आहे. सगळ्यामध्ये राहून सुद्धा स्वतःला एकटा अनुभव करतोय. सुकून नाहीये. बरोबर. म्हणजे नेमकं गेलं काय, तर आपण थोडं जर विचार केला तर नैतिक मूल्यांची कमी झाली. बरोबर. तर ती आपल्याला आता भरून काढायची आहे. तर ती कशा पद्धतीने भरून निघेल, किंवा आता आपल्याला समजा नैतिक मूल्य प्रत्येकापर्यंत पोहोचवायची आहे, तर ते आपण कशी पोहोचू शकतो? त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजयोगच आपल्याला मदत करेल. राजयोगातूनच आपल्या राजयोगाचा जो अभ्यास आहे, जे राजयोग म्हणजे आपल्याला स्वतःची ओळख मिळते. परमात्मा कोण आहे, की तो सगळ्या गुणांचा भंडार आहे. तर रोज ईश्वरीय ज्ञान जे आहे हे आपल्या जीवनामध्ये जर आपण धारण केलं, आपण जर त्याचं रोज पठण केलं आणि आपल्या जीवनामध्ये ते जर वापरलं, प्रत्येक कर्मामध्ये त्याचा जर वापर केला, तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये गुणांचा विकास होतो. कारण की परमात्मा तर गुणांचं सागर आहे, आणि भक्ती मार्गात पण आपण त्याचं आठवण करत आलो, आणि त्याच्या आठवणीने आपल्या जीवनामध्ये मूल्य ऑटोमॅटिक यायला लागतात, आपल्या प्रत्येक कर्मामध्ये यायला लागतात, आणि आपलं स्वतःचं जीवन बदललं की आपल्या सभोवतालचं, आपल्या आसपासचं, आपले कुटुंब, आपला समाज असेल, ऑटोमॅटिकच बदलायला लागतो. म्हणजे मला एक ते गीत आठवतं, ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच लागतं बघा ते, जहा ढाल ढाल पर बैठे सोने की चिड़िया वो भारत देश हमारा. म्हणजे भारत त्या काळी किती सुजलाम सुफलाम होता, किती समृद्ध भारत होता. बरोबर. पण एकीकडे हे गीत ऐकायला मिळतं, देख तेरे संसार की क्या हालत हो गई भगवान. मग जर आपण विचार केला नेमकी तो भारत आणि आजचा भारत, त्याच्यामध्ये काय, त्यावेळेस हे मनुष्यच होते, बरोबर आहे. आजही तेच मनुष्य आहे. परंतु त्या मनुष्याला दैवी मनुष्य म्हणतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं ना, आज काय नाहीये म्हणतात ना, की काय होतं असं तू काय झालं असं तू. म्हणजे एकेकाळी जो देवी देवता होता, त्यांच्यामध्ये जी नैतिक मूल्य होती, जी दैवी गुण होती, ती आज मनुष्यामध्ये ती राहिलेली
बरोबर आहे. कुठंतरी याला हे सांगू इच्छितो मी, कुठंतरी याला थोडंसं शैक्षणिक प्रणाली, एज्युकेशन सिस्टीम पण त्याला जबाबदार आहे. कारण की आपण विद्यार्थ्यांना हे तर शिकवलं की बाबा म्हणजे अभ्यास करायचा आहे, पास व्हायचं आहे, एवढे मार्क पडवायचे, आणि पालक पण काय करतात, विद्यार्थ्यांना प्रेरित करतात, पण जॉब मिळाला पाहिजे वगैरे वगैरे. पण म्हणजे कुठंतरी आपण त्यांना हे नाही शिकवलं. कारण की थोडंसं मी उदाहरण देऊ शकतो, आज इतिहासामध्ये पण असं शिकवलं जातं विद्यार्थ्यांना की मनुष्य जो होता की तो पहिलं म्हणजे माकड होता, आणि कशा प्रकारे मग त्याचं आज परिवर्तन झालं अशा पद्धतीने. पण आपला म्हणजे ईश्वरीय ज्ञान असेल किंवा धर्म असेल, हा हे शिकवतो की जे काही मनुष्याची निर्मिती झाली ते भगवानाने, म्हणजे असं इंग्रजीतून त्याला एक प्रोवर्ब आहे की गॉड क्रिएटेड द मॅन इन हिज ओन इमेज. म्हणजे तसा होता, देवी देवता होता. आणि आज तर बघितलं आपण तर मनुष्याची हालत अशी झाली, म्हणजे कुठंतरी ईश्वराचाही विसर पडला जीवनामध्ये, आध्यात्मिकतेचाही विसर पडला. आणि त्यामुळेच ही परिस्थिती कुठंतरी एज्युकेशन सिस्टीममध्ये पण बदलायला पाहिजे ना. आज होऊ राहिले. आज गव्हर्नमेंटच्या पण लक्षात आलं आहे की मूल्यांचं काय महत्त्व आहे जीवनामध्ये. जसं पर्यावरण आहे, पर्यावरणाचे पण खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं, त्याची गुणवत्ता ढासळली पर्यावरणाची पण. आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे प्रत्येक पर्यावरणामध्ये असो किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये असो, तर गुणांचं महत्त्व आहे. आणि आज गव्हर्नमेंटलाही ते पटायला लागले, आणि आज गव्हर्नमेंट पण त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणजे थोडक्यात उच्च शिक्षित बरोबर सुसंस्कृत समाजाची आज गरज आहे, काळाची गरज आहे. बरोबर. आणि साहजिकच तुमच्या बोलण्यातून मला हे आवडलं की बाबा हे नैतिक मूल्य जर धारण करायचे असेल तर अध्यात्म पाहिजे. बरोबर. म्हणजे अध्यात्माची सांगड आपल्या जीवनाशी आपण जर घातली तर साहजिकच हे नैतिक मूल्य आपल्यामध्ये येऊ शकतात, आणि त्यामुळे आपलं जीवन एकदम सुखमय बनू शकतं. बरोबर. मी तुम्हाला एक मला वाटतं की कोणतं असं एक मूल्य तुम्ही जीवनात आणलं आणि त्याचा फायदा तुमचं जीवन परिवर्तन झालं, किंवा त्या मूल्यांनी तुम्हाला अशी मदत केली की तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर पडले, असं एखादं मूल्य सांगता येईल का तुम्हाला? तर मी शांती हे मूल्य सांगेल. मी तर पडलोच आहे, पण ज्यावेळेस आपल्या मनामध्ये शांती असते, प्रेम असतं, शुभ भावना असतात, इतरांविषयी गुड विशेष असतात, तर त्यावेळेस आपलं कॉन्सन्ट्रेशनची शक्ती खूप वाढते. आपलं मन ज्यावेळेस स्थिर राहील ना, आपलं मन स्थिर राहिल्यानंतर, कारण की बऱ्याच वेळेस होतं, मला बऱ्याच वेळेस मी पण एक विद्यार्थी होतो, आणि मी पण ऐकलं जीवनामध्ये की शिक्षक लोक म्हणायचे की कॉन्सन्ट्रेट करा, किंवा घरातूनही आईवडील म्हणायचे कॉन्सन्ट्रेट करा, अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा. पण त्याचा खरा अर्थ कधी समजलाच नाही. आणि ज्यावेळेस ईश्वरीय ज्ञानात आलो आणि म्हणजे गुणांविषयी समजलं, आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यात महत्त्वाचं शांती काय, मन काय. आता मन खूप महत्त्वाचं आहे. मन काय आहे, मनाचं काय कार्य आहे, मन कसं कार्य करतं. कारण की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मला ह्या विद्यालयाकडून समजलं, ईश्वरीय विश्वविद्यालयाकडून समजलं की तुम्ही ज्यावेळेस तुमचं मन आणि बुद्धी एकत्र कार्य करते त्याला कॉन्सन्ट्रेशन असं म्हटलं जातं. आणि कॉन्सन्ट्रेशन एकाग्रतेचा विद्यार्थ्यांना पण काय प्रत्येक क्षेत्रात उपयोग होतो. म्हणजे शांती या गुणातून मला जास्त त्याचा उपयोग झाला माझ्या जीवनामध्ये. शांती हे तुम्ही जीवनामध्ये आणल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाले थोडक्यामध्ये. हो. अच्छा, खरोखर शांती तर पाहिजे. जसं आपण बघतो कुठं ताणतणाव होतात, लढाई झगडे होतात, भांडणं होतात, तर सांगतात एक हाताने टाळी वाजत नाही. बरोबर आहे ना. म्हणजे शांत राहिलं तर बरेचसे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होतात. बरोबर. अच्छा, खूपच सुंदर. माझ्या जीवनामध्ये म्हणजे आता स्वतः मी जरी शिक्षक असलो तरी माझ्या जीवनात खूप परिस्थिती आहेत, पण त्यातून म्हणजे कसं आपण विश्वास ठेवायचा प्रत्येक गोष्टीवर, आणि म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक ध्येय कसं असावं, आणि त्या ध्येयप्राप्तीसाठी किंवा आशा आपण त्याला म्हणतो, इच्छाशक्ती त्याला आपण म्हणतो. तर इच्छाशक्ती आणि आपल्या जीवनामध्ये एक आपण नेहमी सकारात्मक विचार कसे करायला हवे कुठल्याही परिस्थितीमध्ये, भलेही काही होऊ तुमच्या जीवनामध्ये, तर ते सकारात्मक दृष्टिकोन मला त्या मूल्यांच्या आधारे माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. एखादा प्रसंग सांगा ना. हा म्हणजे आता मी जरी शिक्षक असलो तरी म्हणजे आज मी म्हणजे
नॉन ग्रँटेबल पदावर काम करतो. आणि माझ्या जीवनातही असे प्रसंग आले की आज दुनियेमध्ये आपण बघतो की कशा प्रकारे भ्रष्टाचार वाढलेला आहे. आणि त्यातून मग असं आपल्यापेक्षा कमी हे असणारं क्वालिफिकेशन असणारं किंवा काय जे असेल ते, तर काम झालं बुवा, म्हणजे त्यातून मला एक थोडीसं निराशा हताशा आली होती. पण तरी नाही, ईश्वरीय जे ज्ञान आहे व कसं ड्रामा म्हणजे हे जे आहे सृष्टी कशी कल्याणकारी आहे, तर त्यातून मला हे मिळालं बुवा, उमेद मिळाली, एक इच्छाशक्ती मिळाली. आणि तेच महत्त्वाचं आहे. म्हणजे शिक्षकी पेशा काय फक्त पैसा वगैरे वगैरे याच्या म्हणजे मटेरियलिस्टिक ज्या गोष्टी आहेत त्याच्याशीच संलग्नित नाही आहे बुवा. आणि ती एक प्रेरणा मिळाली मला ईश्वरीय ज्ञानातून, ईश्वराकडून, की बुवा कसं आपण निस्वार्थपणे दिलं पाहिजे, सेवा ईश्वरी केली ज्ञान पाहिजे. म्हणजे राजयोग ना? राजयोग, हो राजयोग, हो अच्छा. हो त्याला तुम्ही ईश्वरी ज्ञान असं हो म्हणतात. हो. म्हणजे काय पुस्तकी ज्ञान, शालेय ज्ञान हां, आणि काय ईश्वरी ज्ञान. बरोबर आहे. आता नैतिक मूल्यांची आपले खूप सुंदर चर्चा, तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल अनुभव सांगितले, मूल्यांची परिभाषा, रास का झाला, खूप सुंदर चर्चा झाली आपल्याला आपल्या ह्यामध्ये. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना यामधून काय संदेश देऊ इच्छिता? हा संदेश हेच देणार की आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिकता म्हणण्यापेक्षा राजयोगाचा जर आपण जर अभ्यास केला आपल्या जीवनामध्ये, आणि तुम्ही जर ह्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाशी जुडले, तर तुम्हाला तिथं राजयोगाचं ज्ञान निःशुल्क मिळेल. आणि निश्चितच आपल्या जीवनामध्ये गुण येतील. आणि आपलं जीवन, कारण की ईश्वराला म्हटलंच जातं, परमात्म्याला म्हटलंच जातं की तो गुणांचा सागर आहे. आणि ते राजयोगाचा तुम्ही अभ्यास केला तर तुमचं जीवन नक्कीच गुणवान बनेल. अच्छा, धन्यवाद सर. खूप धन्यवाद. सुंदर माहिती आपण दिली. आत्ताच आपण बघितलं आपल्याकडं आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज सोनईमधील प्राध्यापक श्री अमोल दरंदले सर आले होते. त्यांनी खूप सुंदर नैतिक मूल्य याविषयी चर्चा केली. आणि साहजिकच त्यांच्या चर्चेमधून हे कळलं की नैतिक मूल्य ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतात त्यावेळेस खरोखरच आपलं जीवन हे बदलून जातं, जीवन आपलं परिवर्तन होऊन जातं. आणि जीवनामध्ये ज्या अनेक समस्या येतात त्या समस्यांना आपण सहज तोंड देऊ शकतो म्हणा, किंवा पार करू शकतो, किंवा त्याला सामोरं जाऊ शकतो. तर नैतिक मूल्य ही आज काळाची गरज आहे. आणि नैतिक मूल्य जर आपल्याला धारण करायचे आहे तर सरांनी खूपच सुंदर सांगितलं की राजयोगाचं शिक्षण, राजयोगाचं ज्ञान हे ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये दिलं जातं. आणि स्वतः सर त्या विद्यालयाचे ब्रह्मकुमारी विद्यालयाचे गेली 10 वर्षापासून एक विद्यार्थी आहात. तर एकीकडे सर प्राध्यापक आहेत आणि ह्या ब्रह्मकुमारी विद्यालयाचे ते साधक पण आहेत. अशा एक सुंदर अनुभव आणि नैतिक मूल्य हे सरांनी आपल्याला सांगितलं, त्याबद्दल सरांचे धन्यवाद. आता आपण भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. नमस्कार.